हं, काय होईल जर मी असं म्हटलं, की आयुष्यात चक्क 100% बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणं, हेच आपल्या अपयशाचं सर्वात मोठं कारण असू शकतं. हो, म्हणजे हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं सुरुवातीला. अगदीच विचित्र वाटतं. कारण आपण सगळेच एका अशा काय म्हणतात त्याला, एका जादुई दिवसाची वाट पाहत असतो, की अचानक एक दिवस उजाडेल, आपण सकाळी पहाटे 5 वाजता उठू, सगळी कामं अगदी वेळेवर करू आणि एका रात्रीत सगळं आयुष्य कसं रुळावर येईल. बरोबर. पण तसं प्रत्यक्षात कधीच होत नाही. हो ना. आणि मानसशास्त्र आणि विज्ञानानुसार बघायला गेलं तर अचानक आणि खूप मोठा बदल हा मानवी मेंदूला अक्षरशः घाबरून सोडतो. आपण त्या एका परिपूर्ण दिवसाची वाट पाहत बसतो आणि आजचा दिवस मात्र हातातून निसटून जातो. अगदी खरंय. तो आजचा दिवसच खरा महत्वाचा असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका महत्वाच्या वास्तवाचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. आज आपण आय लव्ह बुक्स या चॅनलवरील विवियन रिसी यांच्या 24 आवर्स इज ऑल इट टेक्स या अत्यंत गाजलेल्या संकल्पनेचा आधार घेणार आहोत. हो, हा स्रोत खरोखरच खूप प्रभावी आहे. नक्कीच. यामागचं मुख्य ध्येय हेच आहे की कोणत्याही मोठ्या चमत्काराची वाट न पाहता आपल्या हातात असलेल्या या आजच्या 24 तासांचा प्रत्यक्ष ताबा कसा घ्यायचा हे आपण समजून घेणार आहोत. हो, आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण नेहमी ना कुठेतरी प्रेरणा किंवा मोटिवेशन शोधत असतो. पण मोटिवेशन ही एक अत्यंत चंचल भावना आहे. म्हणजे ती येते आणि लगेच जाते. हो, एखादा व्हिडिओ बघितला की एकदम उत्साह येतो. अगदी तसंच एखाद्या प्रेरणादायी भाषणामुळे आपण एक दिवस लवकर उठू, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जुन्या सवयींकडे परतो. याउलट आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करत आहोत त्यात शिस्त आणि प्रत्यक्ष कृतीवर खूप भर दिलाय. यशे काय आकाशातून पडत नाही, तर ते आपण रोज करत असलेल्या छोट्या, अगदी नगण्य वाटणाऱ्या कृतींचा वैज्ञानिक परिणाम असतो. म्हणजे रोजच्या छोट्या सवयी. हो, आपला आजचा दिवस, या घड्याळाचे काटे कसे फिरत आहेत आणि आपण त्यासोबत कसे जगतो, हेच शेवटी आपलं भविष्य ठरवतं. बरं, हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बदलाचा विचार करतो, तेव्हा आपण लगेचच खूप मोठी ध्येय ठरवतो. जसं की उद्यापासून मी रोज 2 तास व्यायाम करणार किंवा रोज एक अख्खं पुस्तक वाचणार. आणि मग 2 दिवसातच तो उत्साह पूर्णपणे संपून जातो. बरोबर. यावर या स्रोतांमध्ये 1% नियम सांगितला आहे. पण मला सांगा, फक्त 1% बदल करून खरोखरच आयुष्यात एवढा काही मोठा फरक पडू शकतो का? हाच तर खरा खेळ आहे हे. हे बघा, जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मला एकाच दिवसात पूर्णपणे बदलायचं आहे, तेव्हा आपल्या मेंदूमधील अमिगडाला नावाचा जो भाग असतो ना, हो, जो भीती आणि धोक्याशी संबंधित असतो. अगदी बरोबर, तो अमिगडाला अत्यंत सक्रिय होतो. कारण मेंदूला कोणताही मोठा बदल हा एका धोक्यासारखा वाटतो. तो आपल्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो आपल्याला कृती करण्यापासून थांबवतो, ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन किंवा काम पुढे ढकलणे म्हणतो. अरे व्हा, म्हणजे आपण काम पुढे ढकलतो तो आळस नसून ती मेंदूची भीती असते तर. हो, ती एक प्रकारची बचावात्मक यंत्रणा आहे. पण जेव्हा आपण ठरवतो की मला आज कालपेक्षा फक्त 1% चांगला बनायचा आहे, तेव्हा तो अमिगडाला शांत राहतो. कारण तो बदल खूपच छोटा असतो. बरोबर, 1% सुधारणा इतकी छोटी असते की मेंदूला त्याची अजिबात भीती वाटत नाही. आणि इथेच खरी जादू सुरू होते. आपण मेंदूच्या रडार खालून ती सवय आत पोचवतो. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्याच मेंदूला फसवून काम करून घेत आहोत. मला हे काहीसं अर्थशास्त्रातल्या चक्रवाढ व्याजासारखं म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट सारखं वाटतंय. अगदी अचूक उदाहरण दिलंत. पण इथे आपण पैशांबद्दल नाही तर सवयींबद्दल बोलत आहोत. जर एखादं कौशल्य रोज फक्त 1% सुधारलं, तर सुरुवातीचे काही आठवडे कदाचित कोणताही बदल दिसणार नाही. पण काही महिन्यांनंतर त्या सवयींचं चक्रवाढ व्याज आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनेल. हो, आणि तो बदल शाश्वत असतो. पण आता याच प्रक्रियेत मनाची बाग अशी एक संकल्पना मांडली आहे. आता खरं सांगायचं तर मला हे ऐकायला एखाद्या ग्रीटिंग कार्डवर छापलेल्या ओळींसारखं खूपच गुळगुळीत आणि क्लिशे वाटतं. सकारात्मक विचार करा आणि सगळं चांगलं होईल. हे खरोखरच इतकं सोपं आहे का? तुमचा हा संशय अगदी रास्त आहे. वरवर पाहता ते क्लिशे वाटतंच, पण याच्या मुळाशी एक अत्यंत भक्कम न्यूरोलॉजिकल कारण आहे. मनाची बाग याचा अर्थ केवळ डोळे मिटून सगळं छान होणार आहे असा जप करणे नाही. मग नेमकं काय आहे हे? आपल्या मेंदूत एक फिल्टर असतो ज्याला रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम किंवा RAS म्हणतात. हा फिल्टर ठरवतो की आपण जगातील कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची चाळण असते ती. हो,
अगदी चाळणीसारखंच काम करतं ते. जेव्हा आपण म्हणतो की मनाच्या बागेत सकारात्मक विचारांचे बीज पेरायचे आहेत, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपला तो RAS फिल्टर प्रोग्राम करत असतो. आपण स्वतःशी काय बोलतो, जसं की मला हे जमेल किंवा हे खूप कठीण आहे, यावरून आपला मेंदू आजूबाजूच्या संधी शोधायच्या की अडचणी हे ठरवतो. अरे बापरे, म्हणजे जर मी सतत स्वतःला सांगत राहिले की मी नेहमीच कामं वेळेवर पूर्ण करत नाही, तर माझा मेंदू तसं वागण्याचे पुरावेच आजूबाजूला शोधत राहील. अगदी 100% बरोबर. तो तुम्हाला तेच दाखवेल जे तुम्ही त्याला शोधायला सांगितलं आहे. पण यात आपण कोणाच्या सहवासात राहतो किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे याचा किती वाटा असतो? याचा खूप मोठा वाटा असतो. कारण आपली ही बागेत ही संकल्पना केवळ आपणच नाही, तर आजूबाजूचे लोकही फुलवतात किंवा मग उद्ध्वस्त करतात. जर आजूबाजूचे लोक सतत तक्रार करत असतील, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधत असतील, तर ती नकारात्मकता आपल्या विचारांतही आपोआप झिरपते. हो ना, यालाच कॉग्निटिव्ह बायस म्हणतात. म्हणूनच स्वतःला सकारात्मक संवादाची सवय लावणे आणि योग्य वातावरणाची निवड करणे हा कोणताही नैसर्गिक गुण नाही, तर ती एक जाणीवपूर्वक लावली जाणारी शिस्त आहे. बरं, ठीक आहे. समजा आपण ही मनाची बाग तयार केली, विचारही सकारात्मक ठेवले, पण सकाळी उठल्यावर वास्तव पूर्ण वेगळंच असतं. सकाळी अलार्म वाजतो, डोळे उघडतात आणि समोर फोनमध्ये 50 मेसेजेस, ईमेल्स आणि जगभरातील बातम्यांचा भडीमार असतो. हो, तीच तर खरी अडचण आहे. अशा या गोंधळाच्या परिस्थितीत ही सकारात्मकता कशी काय टिकवायची? आणि म्हणूनच दिवसाचा पहिला तास हा सर्वात निर्णायक असतो, असं या स्रोतात स्पष्ट सांगितलं आहे. बहुतांश लोक सकाळी डोळे उघडताच सगळ्यात आधी फोन हातात घेतात. हो, ही तर जवळजवळ सगळ्यांचीच सवय झाली आहे आता. पण जीवशास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर झोपेतून उठल्यावर आपला मेंदू एका अत्यंत शांत अवस्थेत असतो. फोन पाहिल्या क्षणी इतरांच्या आयुष्यातील घटना, ईमेल्स आणि सोशल मीडियामुळे मेंदूत डोपामिन आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोनचा अचानक स्फोट होतो. म्हणजे ताण वाढवणारे हार्मोन्स. हो, आणि तुमचा दिवस सुरू होण्याआधीच तो रिॲक्टिव्ह किंवा नुसती प्रतिक्रिया देणारा बनतो. तुम्ही स्वतःचा अजेंडा राबवण्याऐवजी सकाळपासूनच इतरांच्या गरजांना आणि प्रश्नांना प्रतिसाद देत बसता. म्हणजे आपला मेंदू दुसऱ्या कोणीतरी हायजॅक केल्यासारखं होतंय. अगदी तसंच. पण यावर उपाय म्हणून जी कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ध्यान करण्याची पद्धत सांगितली आहे ती मला थोडी अव्यवहार्य वाटते. म्हणजे जर माझ्या डोक्यावर कामाचं खूप ओझं असेल आणि एखादी मोठी डेडलाईन जवळ आली असेल तर 15 मिनिटे नुसतं डोळे मिटून श्वास घेत बसणे हे मला वेळेचा अपव्यय वाटेल. त्या 15 मिनिटात मी 2 महत्वाचे ईमेल्स तरी पाठवू शकेन. हे तुमचं म्हणणं अगदी स्वाभाविक वाटतं, पण ते कॉग्निटिव्ह इल्युजन आहे. म्हणजे केवळ एक भ्रम आहे. जेव्हा आपण तणावातून थेट कामाला लागतो तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो. म्हणजे लढाईचं की पळायचं या अवस्थेत. हो, आणि अशा वेळी आपण घेतलेले निर्णय घाईगडबडीचे आणि बऱ्याचदा चुकीचे असतात. 15 मिनिटे ध्यान करणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे हे केवळ काही आध्यात्मिक काम नाहीये, तर ते हृदयाचे ठोके आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी आणण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे शरीर शांत करण्यासाठी. बरोबर. यामुळे मेंदूचा पुढचा भाग, जो तार्किक विचार करतो, तो पुन्हा सक्रिय होतो. तुम्ही 2 ईमेल्स पाठवालही, पण शांत डोक्याने काम केल्यास तुम्ही त्या ईमेल्समध्ये होणाऱ्या चुका नक्कीच टाळू शकाल. सकाळी स्वतःला वेळ देणे ही उधळपट्टी नसून ती एका अर्थाने मानसिक गुंतवणूक आहे. पण दिवसाच्या प्रवासात आणखी एक मोठी अडचण येते. अनेकदा आपण लोकांना म्हणताना ऐकतो की अरे मी आज दिवसभर भयंकर व्यस्त होतो, मला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता. हो, हे खूप ऐकायला मिळतं. पण रात्री झोपताना मात्र त्यांना वाटतं की अरे आज काहीच ठोस काम झालं नाहीये. नुसतं इकडून तिकडे पाहत राहणे आणि प्रत्यक्ष प्रॉडक्टिव्ह असणे यात कुठेतरी गल्लत होते असं वाटतं. अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. व्यस्त असणे आणि उत्पादक किंवा प्रोडक्टिव्ह असणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक कामाला होकार देणे, कुणी काही विचारलं की लगेच मदत करायला धावणं, यामुळे आपण व्यस्त नक्कीच दिसतो, पण खऱ्या अर्थाने आपण फक्त आपल्या ऊर्जेचा अपव्यय करत असतो. मला इथे छिद्र असलेल्या बादलीचं एक उदाहरण द्यायला आवडेल. हो, सांगा ना. समजा आपल्याकडे एक बादली आहे जी आपली रोजची ऊर्जा आणि वेळ दर्शवते. आपण सकाळी ध्यान करून, व्यायाम करून ती बादली अगदी शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरतो. छान. पण जसजसा दिवस सुरू होतो, आपण अनावश्यक मीटिंग्सना हो म्हणतो, सोशल मीडियावर वेळ घालवतो आणि नको त्या चर्चेत अडकतो. हे सगळे म्हणजे त्या बादलीला पडलेली छिद्रे आहेत. अगदी बरोबर. आपण कितीही प्रीमियम दर्जाची ऊर्जा त्या बादलीत भरली तरी ती या छिद्रांमधून गळून जाणारच. आणि मग शेवटी संध्याकाळी ती बादली रिकामीच राहते. वा,
किती सुंदर आणि चपखल उदाहरण दिलं तुम्ही. आणि हीच छिद्रे बुजवण्यासाठी नाही म्हणण्याची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज सकाळी फक्त 3 सर्वात महत्वाची कामे ठरवणे हा यावरचा सर्वात प्रभावी उपाय पुस्तकात सांगितलाय. फक्त 3च कामं? हो, फक्त 3. दिवसभरात काहीही झालं तरी ही 3 कामे पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला प्राधान्य द्यायचं नाही, हा नियम पाळायला हवा. जेव्हा आपण एखाद्या अनावश्यक कामाला नाही म्हणतो तेव्हा आपण मुळात आपल्या ध्येयांना आणि वेळेला हो म्हणत असतो. म्हणजे नाही म्हणणं हा एक प्रकारे स्वतःचा बचाव आहे. नक्कीच. नाही म्हणणे हा एक आर्थिक निर्णय असल्यासारखा आहे. प्रत्येक अनावश्यक गोष्टीला दिलेला होकार हे आपल्या भविष्यातील ध्येयांवर काढलेलं कर्ज असतं, ज्याचं व्याज आपल्या ऊर्जेच्या स्वरूपात कापलं जातं. बापरे, हे खरंच डोळे उघडणारं आहे. पण आता समजा आपण ती बादली सुरक्षित ठेवली, योग्य ती 3 कामं निवडली, पण ही कामे पूर्ण करण्यासाठी लागणारं प्रत्यक्ष इंधन कुठून येणार? मला इथे शारीरिक आरोग्याच्या मुद्द्यावर यायचं आहे. आजकालच्या या हसल कल्चरमध्ये कमी झोपण्याला किंवा शरीराचे हाल करून काम करण्याला यशाचं लक्षण मानलं जातं. हो, लोक अगदी अभिमानाने सांगतात की मी काल फक्त 4 तास झोपलो. अगदी तेच. हे कितपत योग्य आहे? आजच्या काळातील सर्वात घातक आणि विषारी भ्रम आहे. जर आपण जीवशास्त्राचा विचार केला तर झोप ही कोणतीही चैनीची गोष्ट नाही, तर ती एक अत्यंत आवश्यक अशी जैविक प्रक्रिया आहे. म्हणजे शरीराची ती गरजच आहे. हो, जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभरात तयार झालेले टॉक्सिन्स किंवा विषारी घटक साफ करत असतो. झोप न होणे याचा थेट परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर होतो. कमी झोपलेल्या अवस्थेत काम करणं हे मद्यपान करून गाडी चालवण्याइतकीच धोकादायक असते. अरे बापरे, म्हणजे मद्यपान केल्यासारखं. हो, कारण तुमचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण प्रचंड खाली आलेलं असतं. या स्रोतांमध्ये एक खूप छान वाक्य आहे. तुम्ही तुमच्या शरीराला जशी वागणूक द्याल तशीच वागणूक तुमचं आयुष्य तुम्हाला परत देईल. हे खूपच सखोल आहे. जर तुम्ही शरीराला योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप दिली नाही तर शरीरही तुम्हाला ऐनवेळी दगा देईल. म्हणजे शरीराची काळजी घेणं हाच खरा यशाचा पाया आहे. आणि याच संदर्भात सातत्य हा मुद्दा येतो. अनेक लोक जन्मतः खूप हुशार असतात, त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता असते, पण तरीही ते आयुष्यात मागे का राहतात? कारण बुद्धिमत्ता किंवा टॅलेंट हे तुम्हाला एखाद्या शर्यतीच फक्त सुरुवात करून देऊ शकतं, पण ती शर्यत जिंकण्यासाठी तुम्हाला सातत्याचीच गरज असते. रोज काम करण्याची शिस्त ही कोणत्याही टॅलेंटपेक्षा मोठी असते. म्हणजे कंटाळा आला तरी काम करणं. अगदी तेच. ज्या दिवशी कंटाळा आला असेल, ज्या दिवशी अजिबात काम करण्याची इच्छा नसेल, त्या दिवशीही ठरवलेलं काम करणं हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रेरणा तुम्हाला सुरू करायला मदत करते, पण शिस्त तुम्हाला टिकवून ठेवते. आणि या सातत्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकणे. कारण जो शिकणं थांबवतो तो जिंकणं थांबवतो. अगदी बरोबर. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण हे सगळं का करत आहोत? सकाळी लवकर उठणे, सवयी बदलणे, सातत्य ठेवणे, अनेकदा याचा थेट संबंध फक्त प्रचंड पैसा कमवण्याशी जोडला जातो. पैशालाच अंतिम ध्येय मानल्यामुळे अनेकांचं आयुष्य भरकटल्याचं आपण पाहतो. यावर या स्रोतांमध्ये काय स्पष्टता दिली आहे? खरोखर एक अतिशय महत्त्वाचा आणि परिपक्व टप्पा आहे या चर्चेतला. पैसा हे केवळ एक साधन आहे, ते अंतिम ध्येय असूच शकत नाही. पैशामुळे स्वातंत्र्य मिळतं हे अगदी खरं, पण खऱ्या यशाची व्याख्या खूप व्यापक असते. म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढणे नव्हे? अजिबात नाही. जर कोणी प्रचंड पैसा कमवला पण त्याच्याकडे आतून शांतता नसेल किंवा त्याचे कुटुंबासोबत, मित्रांसोबत नातेसंबंध चांगले नसतील, तर तो पैसा काहीही कामाचा नाही. चांगले नातेसंबंध, कृतज्ञता आणि इतरांना दिलेला वेळ हा खऱ्या अर्थाने आयुष्याचा सर्वात मोठा परतावा किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतो. खरंय, शेवटी माणसं बँकेतील रक्कम लक्षात ठेवत नाहीत. आपण त्यांना कशी वागणूक दिली हेच लक्षात ठेवतात. अगदी मनातलंच बोललात. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाचा आणि कळीच्या मुद्द्याकडे येऊया. आपण आरोग्याबद्दल बोललो, वेळेचं व्यवस्थापन, सातत्य आणि नातेसंबंधांबद्दलही बोललो. हे सगळं ज्ञान आजकाल सर्वांनाच असतं. कुणालाही विचारलं की चांगलं आयुष्य कसं जगायचं, तर ते हेच सगळे मुद्दे सांगतील. मग तरीही लोक कृती का करत नाहीत? ते आहेत तिथेच काळकून राहतात. यामागचं मानसशास्त्र नेमकं काय आहे? या सगळ्याच्या मुळाशी एकच अदृश्य आणि शक्तिशाली शत्रू आहे, आणि तो म्हणजे भीती. भीती.
पण लोकांना वाटतं की ते आळशी आहेत. हाच तर गैरसमज आहे. लोकांना वाटतं की ते आळशी आहेत किंवा त्यांच्याकडे वेळ नाही. पण मानसशास्त्र सांगतं की काम पुढे ढकलणे किंवा प्रोक्रॅस्टिनेशन हा आळस नसून तो भावनांचे नियमन करण्याचा म्हणजे इमोशनल रेग्युलेशनचा प्रश्न आहे. म्हणजे भावना न हाताळता आल्यामुळे असं होतं. हो, लोकांना अपयशाची भीती असते. आपण चुकलो तर जग काय म्हणेल याची भीती असते. त्यामुळे ते परिपूर्ण वेळेची किंवा एका परफेक्ट परिस्थितीची वाट पाहत राहतात. पण सत्य हे आहे की तशी परिपूर्ण वेळ कधीच येत नाही. मग या मानसिक ब्लॉकवर, या भीतीवर मात कशी करायची? कारण आपण मगाशी बोललो तसं मेंदूला मोठा बदल नको असतो. अगदी अचूक धागा पकडलात तुम्ही. म्हणूनच यावरील उपाय म्हणजे कृती केल्यानं भीती नष्ट होते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा फक्त विचार करत बसतो तेव्हा ती भीती मेंदूत मोठी आणि भयावह रूप धारण करते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पहिलं पाऊल उचलतो तेव्हा ती भीती आपोआप वितळायला सुरुवात होते. पण ते पहिलं पाऊल उचलायचं कसं? त्यासाठी काम अत्यंत छोट्या, अगदी हास्यास्पद वाटणाऱ्या छोट्या भागांत विभागलं पाहिजे. म्हणजे समजा जर एखाद्याला एक मोठं पुस्तक लिहायचं असेल आणि तो त्या 300 पानांचा विचार करून घाबरत असेल, तर त्याने काय करावं? त्याने त्या 300 पानांचा विचारच करू नये. त्याचं ध्येय पुस्तक लिहिणे हे नसावं, तर आज फक्त लॅपटॉप उघडून एकच वाक्य लिहिणे हे असावं. फक्त एक वाक्य. हो, जेव्हा आपण मेंदूला इतकं छोटं आणि सोपं काम देतो तेव्हा तो अमिगडाला कोणतीही धोक्याची घंटा वाजवत नाही. तुम्ही ते एक वाक्य लिहिता आणि त्यातून मिळणाऱ्या छोट्याशा यशातून पुढचं वाक्य लिहिण्याची ऊर्जा मिळते. कृतीतूनच पुढची कृती निर्माण होते. हे खरंच खूप व्यावहारिक आहे. माझ्याकडे वेळ नाही किंवा मी उद्यापासून नक्की सुरुवात करेन. ही वाक्य म्हणजे मग आपण आपल्या स्वप्नांना दिलेली खोटी कारणं आहेत असं मला वाटतं. हो, ती फक्त सबी आहेत. यशस्वी लोक अडचणींचं भांडवल करत नाहीत, तर ते त्यातून मार्ग शोधतात. उद्यापासनं करेन असा विचार करणं म्हणजे आपल्या आजच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखं आहे. आणि म्हणूनच या सर्व संकल्पनेचा शेवट एका 24 तासांच्या आराखड्यात होतो. तुमचं पूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात कोणत्या तरी काल्पनिक भविष्यात होत नाही, तर ती आजच्या याच 24 तासात होते. आजच्या आज सर्व सवयी बदलण्याची अजिबात गरज नाही. मग फक्त एक सुरुवात करायची. हो, फक्त एकच निर्णय घ्या. मग ती रोज 30 मिनिटे वाचन करण्याची सवय असो, उद्या फक्त 10 मिनिटे लवकर उठण्याची असो किंवा रोज झोपण्यापूर्वी उद्याच्या 3 महत्त्वाच्या कामाची यादी बनवण्याची असो. फक्त एक छोटी कृती आणि त्यावर आजच्या या 24 तासांत केलेली अंमलबजावणी तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकू शकते. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर आली आहे की आपण ज्या एका मोठ्या चमत्काराची वाट पाहत आहोत, तो चमत्कार दुसरं तिसरं काही नसून आपला आजचा दिवसच आहे. सकाळची सुरुवात जाणीवपूर्वक करणे, फोनच्या जाळ्यातून स्वतःला वाचवणे, नाही म्हणण्याची हिंमत दाखवून स्वतःची ऊर्जा जपणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या ध्येयांची भीती न बाळगता आज फक्त 1% सुधारणा करणं. अगदी बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टींचा एकत्रित परिणाम किती प्रचंड असू शकतो हे आपण आज उलगडलं. कारण भविष्य हे आपण उद्या काय करणार आहोत यावर अजिबात अवलंबून नसतं, तर ते आपण आज या क्षणी काय करत आहोत यावर कोरलं जात असतं. आणि हे ज्ञान केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. आपण सगळेच माहितीच्या महापुरात जगत आहोत. पण माहितीचं रूपांतर जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीत होत नाही, तोपर्यंत ती केवळ एक मनोरंजन ठरते. अगदी खरंय. कृतीशिवाय माहिती व्यर्थ आहे. हो, आपल्या हातातील या 24 तासांचा खऱ्या अर्थाने आदर करणं आणि भीतीच्या सावलीतून बाहेर पडून फक्त एक पाऊल पुढे टाकणं हेच एका अर्थपूर्ण आयुष्याचं रहस्य आहे. नक्कीच. वेळ हा मर्यादित आहे आणि हा आजचा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही. या चर्चेच्या शेवटी एका वेगळ्या आणि थोड्याशा प्रक्षोभक विचारावर आपण थांबूया. जर आपलं संपूर्ण आयुष्य हे केवळ आणि केवळ आजच्या या 24 तासांच्या मालिकांनीच बनलेलं आहे, तर अशा एका काल्पनिक उद्याची वाट पाहणे आपण का थांबू नये? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना? जर आपण आजच्या या 24 तासांनाच एक संपूर्ण छोटं आयुष्य मानून जगायचं ठरवलं, तर किती मोठा बदल घडू शकेल? जरा विचार करा. या 24 तासांच्या छोट्या आयुष्यात एक नवी सुरुवात करण्यासाठी तुमचा आजचा तो पहिला सर्वात छोटा निर्णय नेमका कोणता असू शकेल?